हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ते इथे आता मी वाटणाची भाजीची तयारी करत होती. तर माझं मी काय करते, असं सगळं मिश्रण एकत्र बनवून घेते आणि एका डब्यात ठेवून देते, म्हणजे वेळेवर सगळे एक एक वस्तू गरम मसाले सापडायला नको. ते इथे आता आपल्याला कांदा, खोबरं आणि वाटण्यासाठी लवंग, मिरे, खसखस, तीळ, तमालपत्र, दालचिनी हे सगळं घेऊन मस्त वाटण भाजून घेतलं खरपूस. आणि आज आपण बटाट्याची मस्त मसाला रस्सा भाजी बघणार आहोत, खमंग अशी. तर त्यासाठी बटाट्याची सालं काढून घेतलेत आणि त्याच्या अशा फोडी कापून घ्यायच्या आहेत. भाजी टाकायला वेळ असेल तर पाण्यात टाकून ठेवायचे बटाटे, नाही तर काळे पडतात. आता मस्तपैकी फोडणी करूया. तेल तापून घ्यायचं आहे छानपैकी. त्यामध्ये मोहरी आणि जिरं आधी टाकायचं आहे आणि छान त्यांना तडतडू द्यायचं आहे. तडतडल्यानंतर हिंग टाकलं. आता आपले सगळे मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, धणे जिरे पूड. आपल्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. थोडीशी साखर टाकायची, त्याने भाजीला अजून छान चव येते. कोथिंबीर टाकायचे. कोथिंबीरीचा पण एक वेगळा स्वाद येतो फोडणीत टाकल्यावर. आणि आता कापून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत आधी आपण फोडणीत. आणि आता आपण मिक्सरला जे वाटण सगळं भाजलेलं वाटून घेतलं ना, ते बटाट्यावर टाकून घ्यायचं आणि सगळं मस्त छान परतून घ्यायचं आहे 5 मिनटं सगळं. वाटलंच तर किंचित पाणी टाकायचं, म्हणजे मसाले खाली जळत नाही. छान वाटण आता हे तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्या चवीनुसार मीठ टाकून घेतले. जसं जसं आपण परतू तसं तसा वाटणाचा कलर चेंज होत जातो. त्यानंतर आता आपल्याला थोडंसं पाणी अंगापुरतं टाकून घ्यायचं आहे. फार पातळ नाही करायची ही भाजी, घट्टच छान लागते ग्रेव्हीसारखी. आता पाणी टाकून घेतले आणि वरतून परत थोडी कोथिंबीर टाकली. आणि या कुकरच्या मी 5 विसल करून घेतल्या. 10 मिनटामध्ये होऊन जाते ही भाजी. साईडला माझं धणे जिरे पूड करणं पण चाललं होतं. हे 6 विसल झाल्या की भाजी रेडी. वरतून मस्त कोथिंबीर टाकून सर्व करायची आपल्याला. कुकरमध्ये झटपट होते ही भाजी एकदम. आणि जशी जशी गार होते तशी ही भाजी घट्ट पण होत जाते. खूप छान लागते ही भाजी आणि भातावर तर खूपच सुंदर लागते. हे आपोआपच रस्सा सगळा आपोआप घट्ट होऊन जातो. बटाटा सगळा रस्सा शोषून घेतो थोड्या आणि गार होत जाईल तसा. हा होता आमचा सकाळचा मेनू लंचचा. आणि गाजर बीटची कोशिंबीर पण होती, पण ती नंतरून केली, त्यामुळे ती शूट नाही घेता आलं. या तुम्ही पण जेवायला. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आपण आज जातो आहोत छोट्याशा भटकंतीला. तुम्हाला घेऊन जातो, नवीन एरिया दाखवते. आज आम्हाला विजयनगर अंधेरी ई स्टेशनच्या जवळ इथे एक काम होते, तर आम्ही त्या मार्गे विलेपार्ल्याला जात आहोत. तर जातानाचा रूट पण तुम्हाला दाखवते आणि नवीन एरिया पण तुम्हाला फिरवते.
अंधेरी स्टेशनच्या बाजूचा एरिया तुम्हाला डिटेलमध्ये आता दाखवते. हा बोगदा आता सरळ आपण गेलो की पार्ल्याला रस्ता जातो. आता आपल्याला या बोगद्यातून खालून जायचं आहे. वरती फ्लायओव्हर आहे. या बोगद्यातनं आता सरळ पुढे निघालो की आपण स्टेशनच्या दिशेने जात आहोत. अंधेरी ईस्ट रेल्वे स्टेशन. इथून सरळ जो रस्ता जातो तो पुढे गोरेगाव साईडला जातो. आता इथून आपण सरळ निघालो आहोत स्टेशनच्या दिशेला. ऊन चांगलंच मी म्हणत होतं तरी आम्ही निघालो. हे किती जुनी इमारत आहे ना, 1935 सालची. तर हा एरिया पुष्कळचा अजून जुना आहे, तसाच आहे वर्षानुवर्ष. हा एवढा अजून त्याला डेव्हलप झालेला नाही आहे. म्हणजे ज्या स्कायस्क्रॅपर आपल्याला दिसतात त्या मानाने इथे त्या कमी आहेत. जुना आहे तसेच दुकानं सगळे पूर्वीचे दिसतात. जुन्या खुणा अजूनही तशाच आहेत. ते बरं वाटलं जाताना बघून. या रोडने आम्ही फारसे येत नाही कारण प्रचंड ट्रॅफिक लागते. आम्ही शक्यतो फ्लायओव्हरनेच जातो. झटपट आपण पोहोचतो. अंधेरी स्टेशनच्या बाजूला सतत ट्रॅफिक असते. आता आपण विजयनगर भागात चाललेलो आहोत. अंधेरीचाच भाग आहे हा. मी सुद्धा या भागात खूप वर्षांनी येत होते. अंधेरी स्टेशनच्या बाजूने शक्यतो आम्ही जात नाही, सांगितलं ना त्याप्रमाणे. ट्रॅफिक अवॉइड करायला मी इथून यायला पुष्कळ टाळायचीच. पण आज मी खूप वर्षांनी इकडे आले आणि छान वाटलं. नवीन नवीन बरीचशी दुकानं झाली आहे. आता ह्याच दुकानाचा डिस्प्ले पाहणं काय सुंदर केला होता. वेडिंग कार्ड्स, मेडिकलचे शॉप, लेडीज गारमेंट, सगळे आपले जे आपल्याला आवश्यक आहे ते सगळं लाईनीत आहे पहा. जुन्या बिल्डिंग्स आहेत सगळ्या. हे स्टेशन आले आता. कायम गजबजलेला एरिया हा. ब्रिज खालून चाललोय आपण. तेवढी ट्रॅफिक आहे पण. खूप फेमस आहे. स्टेशनरीचं मोठं दुकान आहे एकदम. सगळं प्रकारचं इथे स्टेशनरी मिळते. प्रिंटिंग, स्कॅनिंग सगळं करून मिळतं. झेरॉक्स, रॉयल जम्बो झेरॉक्स खूप जुनं आहे. मी जेव्हापासून मुंबईत आले तेव्हापासून पाहते. हे स्टेशन एरिया आहे सगळा. बस डेपो पण आहे पुढे दाखवते स्टेशनच्या बाजूलाच. सगळं बस डेपो. इथे बस असतात लागलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या. इथून हे बस पकडता येते स्टेशन बाहेर पडलं की. डबल डेकर मुंबईची काही काही ठिकाणी अजूनही वापरत आहे. हा वरती वॉकवे आहे. स्टेशनवरून बाहेर पडले की प्रवासी याच्यावरून क्रॉस करू शकतात रस्ता.
अंधेरी विजयनगर एरियात आपण आलो. स्टेशनचा थोडं पुढे आलो आता. ही बिल्डिंग पण पहा किती सुंदर आर्किटेक्चर आहे. कॉर्पोरेट ऑफिसेस. रेसिडेन्शियल पण आहे तिकडे. आता आपण कोलडोंगरी एरियामध्ये आलो. खूप ट्रॅफिक आहे आज. हे जे कॉर्नरला शिवाजी महाराजांचं पुतळा आहे ना, पोस्टर, ती खूण आहे म्हणजे कोलडोंगरी आली. पार्ल्यात आता इकडून आपली एंट्री होते. हे एक सुंदर जैन मंदिर आहे पार्ल्यातलं. आताच ना म्हणजे आताच म्हटलं तरी एक 7-8 वर्ष आले चालूच आहे काम. पण खूप कोरीव काम सुंदर आहे. मी आतून बघितलं नाही अजून. आता विले पार्लेचा आतला एरिया. अरे इथे PNG पण झालंय नवीन. हो इकडे पण आलंय. या एरियात मी खूप वर्षांनी येते. आता इकडे आपलं स्टेशन येईल पार्ल्याचं, विले पार्ले स्टेशन. हे पहा बाहेर विले पार्ले स्टेशन आहे इकडे. लोकल चालले पण भिंतीमुळे दिसत नाही आहे. हे मार्केट आहे, दीनानाथ मंगेशकर मार्केट. आपण इथला पण ब्लॉग केलेला आहे. तुम्ही असेल बघितला तर नक्की पहा. सगळे शॉप सुरू झाले. तर एंट्री करूया मार्केटमध्ये. हे स्टेशन आहे. हे मेन मार्केट आता पार्ल्याचं. आज पार्ला मार्केट याला यायचं मेन कारण म्हणजे निधीला फुटवेअर घ्यायचे होते. तिच्या सँडल्स तिला बऱ्याच दिवसापासून चेंज करायच्या होत्या. तर म्हटलं आज जाऊया. तर सगळ्यात पहिले तर आपलं आवडतं बाटाच्या शोरूममध्ये आम्ही आलो. मला आणि आईला तर नेहमी बाटाच्या चपला खूप आवडतात, निधीलाही आवडतात. पण आज तिला बाटामध्ये तिला पाहिजे तसं हाय हिलच्या मिळत नव्हत्या. तर आम्ही इथे पण बराच वेळ बघितलं. ती घालून बघत एक ट्राय करून बघत होती. पण त्या साध्या सिंपल चप्पलसारख्या होत्या. थोड्याशा तिला अशा फॅशनेबल हव्या होत्या. बाटाची क्वालिटी मात्र एक नंबर असते. म्हणजे 3-3, 4-4 वर्ष काहीही होत नाही त्याला. तिने ते ट्राय केल्या, बघत होती घालून. मी बरेचसे डिझाईन तिला दाखवत होती. हे हवं आहे का, ते हवं आहे का. पण तिच्या डोक्यात जी डिझाईन होती ना, तिला ती मिळतच नव्हती. मग शेवटी आम्ही बाटाच्या बाहेर पडलो. तिथे काय तिला मनपसंत भेटे ना हवे तसं. आणि मग समोरच्याच बाजूला एक छोटासा आणखी एक मॉल झाला आहे. आम्ही तिकडे जाऊन म्हटलं ट्राय करूया. मोचीचं शोरूम समोरच होतं.
मोचीच्या पण मस्त असतात प्रॉडक्ट्स, तर आपण म्हटलं आज इकडे जाऊन ट्राय करूया. आता आपण तुम्हाला मोचीमध्ये घेऊन जाते माझ्याबरोबर. तुम्ही बघा, खूप सुंदर होतं आणि मनपसंत सँडल्स पण मिळाल्या निधीला इथे. हा पण मी पहिल्यांदाच बघते मॉल, इंटरनल असा मॉल तयार झाला आहे. हा भाग मी एक्सप्लोअर केला नव्हता अजून. आता नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा येऊन डिटेलमध्ये तुम्हाला दाखवेल. पार्ला मार्केटमध्येच आहे सेंटरला, छोटासा त्यातल्या त्यात त्यांनी मॉल क्रिएट केला आहे. इथला आज तुम्हाला मोचीचं शोरूम एक्सप्लोअर करून दाखवते. बाकीचं पुन्हा एकदा आपण पुन्हा येऊया. आज मेन मॅडमची शॉपिंग व्हायची होती आपली, तर त्याला आधी वेळ दिला. बघा काय सुंदर डिझाईन एकसे एक होते की मलासुद्धा इतके आवडले ना, काय घेऊ आणि काय नको असं झालं. नवीन फॅशननुसार अगदी तिला हवे तसे इथे मिळाले, त्यामुळे मॅडम खुश एकदम. ती बघेपर्यंत मी तुम्हाला सगळं फिरून दाखवते आहे. एक्सलंट होतं एकदम, खूप छान होतं. पार्टीवेअर पण सँडल्स, चप्पल्स इतक्या सुंदर होत्या ना, बघालच तुम्ही पुढे आता. पर्सेस पण सुंदर क्वालिटी होती. मोची ब्रँड पण खरंच छान आहे. हे बाकीचे सुंदर कलेक्शन आहे ना इथे बघा. समोर पण एक खूप सुंदर शॉप होतं. नेक्स्ट टाइम आपण ते एक्सप्लोअर करूया. हे पाहता निधीला 2 सँडल खूप आवडल्या, तर ते आता ट्राय करून बघते. याच तिने फायनल केल्यानंतर एक ही ब्लॅकवाली पायाला खूप छान शोभा देत होत्या. ही पण छान वाटली आणि ही दुसरी पण, या दोन्ही तिने घेतल्या. ह्या लॉंग स्कर्ट, वन पीस याच्यावर खूप सुंदर दिसलेल्या, तर तिने या दोन्ही घेतल्या. तिला पाहिजे तशा डिझाईन मिळाल्या. सुंदर दिसतात ना बाहेर. तुम्हालाही कशा वाटल्या नक्की सांगा कॉमेंटवर आम्हाला. निधीची चॉईस कशी वाटली तुम्हाला. इकडे मी सगळीकडे शूटिंग करणं चाललं होतं, तोपर्यंत निधीला याद करते. ह्या पण काय सुंदर होत्या ना. तिला म्हटलं थांब मला झूम करून दाखवू दे. क्लास होता एकदम. साडीवर वगैरे घालायला किती छान आहेत ना. नेक्स्ट टाईम येऊया आपण पुन्हा एकदा. तिलाही मी तेच म्हटली. भरपूर वेळ घालवला आम्ही या दुकानामध्ये आणि मनासारखी खरेदी एकदाची झाली. पर्सेस पण किती छान आहे ना, निधी हातात घेऊन दाखवत होती. चला मेनासारखी शॉपिंग झाली. आता आम्ही ते बाहेर पडलो. बाहेरच आपलं रेग्युलर मार्केट आहे. छान खरेदी केल्याचं समाधान मिळालं.
पुन्हा एकदा आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे आलो होतो. हीटचा इतका त्रास होतो आहे ना, तर मला पण जरा औषध घ्यायचं होतं आणि निधीलाही औषध घ्यायचं होतं. या हीटमुळे खूप अगदी कंटाळा आला आहे. कधी पाऊस सुरू होईल असं झालं आहे आम्हाला. आठवड्यात 1-2 आठवड्याने डॉक्टरची चक्कर होतेच आहे. त्याला काही इलाज नाही असो. औषध घेऊन आता बाहेर पडलो. आता तुम्हाला इंटरनल पार्लरला सगळ्या एरिया दाखवते मी. ही रमाबाई परांजपे नर्सरी निधीची. अरे ओळखूच येत नाही आहे, केवढं मोठं ग्रिल लावलं आहे. पॉलिटेक्निक शाळा आमची. खूप हो. मग मराठी मीडियम. ओ गॉड नो. पॉलिटेक्निक मराठी मीडियम बंद पडले की काय? दिस इज नॉट गुड. ओ मेजर बातमी. ते काय तिथे बोर्डवर ICSE पेंट केलंय. आहे मराठी माध्यम इकडे आहे सोनू. इकडे बोर्ड लागलाय. म्हणजे 1ली ते 4थी मराठी ठेवली आहे त्यांनी आणि पुढची सगळी ICSE केली. मराठी मीडियम धोक्यात दिसतंय मला. हो ना, वाईट वाटतं ना पाहून. खूपच वाईट वाटतं. आपली मराठी शाळा ठेवल्या पाहिजे बाबा. असं कसं? आणि ते किती जुनी आहे. हो, काय करणार. स्ट्रेंज. हे ते बोर्ड पाहून मला पण आश्चर्य वाटलं एकदम. मराठी शाळा विलुप्त होत चालल्या आपल्या. हो ना, तेच ना, शाळा विलुप्त होत चालल्यात आपल्या. आणि पॉलिटेक्निक सारखी रिनाऊन एवढी एज्युकेशन. ब्लर आहे का कसं ना आता? एरिया मस्त. बहावाची फुलं पहा पुन्हा दिसली आपल्याला. रोज बहावा भेटतोच आपल्याला. क्लिअर आहे ना? इथून नाही दिसणार ना. बाबांसाठी बाबूवड्याचा स्पेशल स्टॉप घेतलेला आहे. थांबावंच लागतं. पार्ल्यात गेलो की बाबूवडा आमचा कंपल्सरी आहे. वडापावचे चाहते येते. गर्दी पहा किती. आता नेमकं आपण या साईडला उभे दाखवते. ऑफिस सुटलं ना. वडापाव घ्यायला गर्दी. स्विगीचे पण त्यात बाईकवाले, झोमॅटोचे प्रचंड मागणी असते. हे पहा, फूड डिलिव्हरीवाल्यांची पण गर्दी तिथेच. ही समोर दिसते ती पॉलिटेक्निक स्कूल आहे इंग्लिश मिडियमची. त्याच्या ठीक मागे आपण थांबलो आहे. पॉलिटेक्निक स्कूलच्या अपोजिट आपला वडापाव आहे फेमस पार्ल्याचा. हे पण किती जुनं घर आहे बघा. एवढं पार्ला डेव्हलप होते पण हे जुनं घर राहिलं आहे बाबा अजून. खूप वर्ष बघते मी हे. अशी घरं आता बघायला नाही मिळत परत. एवढी मोठी बाल्कनी म्हणजे मुंबईत एक स्वप्नच आहे ना. खरंच. इथे घराला बाल्कनी असणं म्हणजे एक मोठं लॅविश समजलं जातं. बघा ना त्या घराचं किती सुंदर वाटतंय. प्रत्येक रूमला 3-3 खिडक्या आणि मस्त बाल्कनी आहे. अशी पूर्वीची घरी पद्धत होती घराची. आता म्हणजे जागेच्या कमी असल्यामुळे बाल्कनीच काढत नाहीत. बाल्कनीसाठी एक्स्ट्रा करा अजून लाखो रुपये. जस्ट इमॅजिन करा, हे घर विकायला काढलं तर किती करोड्स येतील त्या मालकाला. घर असंच जुनं जपून.
माझा फेवरेट कॉर्नर आहे. खूप छान वाटते ते टर्न केलं की. कुठला पुतळा इनॉग्रेट करणार आहेत माहिती नाही. मी ते 2-3 रील बनवल्यात. मला फार आवडतं हा पॉईंट. धावत्या मुंबईचं प्रतीक वाटतं मला हे सगळं. सो फ्रेंड्स, आज सकाळपासून मी व्लॉग चालू केला होता. बटाट्याची मस्त खमंग मसालेदार भाजी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. रस्सा भाजी ती पण तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी शेअर केली आहे. आणि आता छोटंसं आपला मार्केटचा पण शॉर्ट सर्वे तुमच्याबरोबर केला आहे. नवीन काय शॉपिंग केली ते पण तुमच्याबरोबर शेअर केली आहे. एक छोटीशी डॉक्टर व्हिजिट पण झाली. आमच्या हीटमुळे सगळ्यांनाच त्रास होतो आहे. थोडं डॉक्टरच्या चक्र वाढल्यात आमच्या सध्या. हो, त्यामुळे पूर्ण दिवसाचा व्लॉग मी आज तुमच्यावर शेअर केला आहे. त्याचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.